जय जवान जय किसान. राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या. मुंबईत पाणी टंचाई, आजपासून शिवसेनेचा महानगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा. ठिकठिकाणी गढूळ दूषित पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात. 2026 अखेर शेतकऱ्यांना 12 तास मोफत वीज. पुढील 5 वर्षात दरवर्षी वीज बिलाची रक्कम कमी होणार, देवेंद्र फडणवीस. डिसेंबर 2026 पर्यंत राज्यातील 80% शेतकऱ्यांना वर्षभर 12 तास मोफत वीज उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच येत्या 5 वर्षात राज्यातील सामान्य नागरिकांची वीज बिल दरवर्षी कमी होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले आहे. घरकुलासाठी 50,000चे वाढीव अनुदान मिळणार, लाभार्थींना 2,09,000 रुपयाचे अनुदान मिळणार. प्रधानमंत्री आवासच्या घरकुलासाठी सरकारकडून घरकुल, मनरेगा आणि स्वच्छ भारत या 3 योजनेतून अवघे 1,48,000 रुपयाचे अनुदान मिळते. या निधीतून बांधकाम करणे अशक्य होते. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील 5,365 लाभार्थींनी मंजूर घरकुले नाकारली आहेत. आता घरकुल बांधकामासाठी लाभार्थींना 50,000 रुपये वाढीव अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार लाभार्थींना 2,09,000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. नाशिकमध्ये उद्या शिवसेनेचे निर्धार शिबिर, आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन. उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार. राष्ट्रनिर्मितीसाठी बाबासाहेबांची शिकवण प्रेरणादायक, राष्ट्रपती. विदर्भाच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक पुसायचा आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. 1,00,000 कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या वेनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे पलटणार चित्र. 80% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास मोफत वीज. 15,600 किलो मधाचे उत्पादन. जिल्ह्यात मधमाशी पालनातून साधली प्रगती. 50 शेतकऱ्यांनी केली नोंदणी. 50% अनुदान. अवकाळीचा तडाखा. जळगावात गारपीट. पिंपरी चिंचवड, नांदेडमध्ये वादळी पाऊस. हवामान खात्याचा अंदाज. आज पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा इशारा. जुन्नरमध्ये पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान. शिक्षण घोटाळ्यात आणखी 3घांना अटक. घोटाळ्याचे धागेदोरे वरिष्ठांपर्यंत. 580 शिक्षकांची बोगस दस्तावेजाच्या आधारे शाळांमध्ये नोंद. आतापर्यंत 5 आरोपी अटकेत. रेशन कार्डसाठी पुरावा देणे बंधनकारक. पुरावा न दिल्यास शिधापत्रिका होणार रद्द. अर्जाची तपासणी अधिकाऱ्याकडून होणार. राज्य सरकारचा नवा आदेश जारी. हवामान खात्याचा इशारा. 2 दिवसात अवकाळी पाऊस. अनेक ठिकाणी गारपिटीचा मारा. उष्णतेची लाट कायम. उत्तर महाराष्ट्रात गारपीट. केळी, गहू, हरभरा, कांदा पिकाचे नुकसान. विदर्भ, मराठवाड्यासह कोकणात पुढील 3 दिवस हलक्या पावसाची शक्यता. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडे राहील. हवामान खात्याचा अंदाज. एसटी कर्मचाऱ्यांना आज उर्वरित पगार देणार. महामंडळाला 120 कोटी रुपये देण्याचा जी.आर. जारी. उद्धरली कोटी कुळे. भीमा तुझ्या जन्मामुळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लाखो अनुयायांची मानवंदना. 134वी जयंती जल्लोषात उत्साहात साजरी. उद्योगांचे 10,00,000 कोटी माफ करतात, पण शेतकऱ्यांसाठी 35,000 कोटी नाहीत का? शेतकऱ्यांचा सवाल. शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. मार्चअखेर राज्यातील 23,00,000 शेतकऱ्यांकडे 35,000 कोटीचे कर्ज थकले आहे. मात्र सरकारने हात वर केल्याने बँकांकडून कर्जवसुलीच्या नोटिसा येत आहेत. त्यातच खरीप हंगामही जवळ आला. बँका नवे कर्ज देणार नाही. सरकारच्या धोरणामुळे पिकाला बाजारभाव मिळाला नाही. सरकारने उद्योगांचे 10,00,000 कोटी माफ केले, पण शेतकऱ्यांसाठी 35,000 कोटी देऊ शकत नाहीत का, असा प्रश्न देखील शेतकरी उपस्थित करीत आहेत. मतदान पाहिजे होते तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीची माळ जपत होते.
पण सत्ता आली, मुख्यमंत्री पद मिळाले आणि त्यांची भाषाच बदलली. ते कर्जमाफीवर बोलायला तयार नाहीत. अर्थमंत्री शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगतात. कृषीमंत्रीही कर्जमाफीची वाट पाहू नका असे सांगत आहेत. मुळात हे सरकारच कर्जमाफीचे आश्वासन देऊन सत्तेत आले हे सगळे विसरलेले आहे. गरज सरो वैद्य मरो याप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांचे केले आहे. मुळात शेतकरी कर्ज भरू शकत नाही याला सरकारच जबाबदार आहे. एखादा माल उत्पादित करताना किमतीपेक्षा खर्चच जास्त येत असेल तर कर्ज कसं भरायचं असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. सरकारने आतापर्यंत उद्योगांचे 10 लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज माफ केले. उद्योगांमधून रोजगार मिळतो हा दावा करत उद्योगांना कर्जमाफी दिली जाते. पण उद्योग, सेवा, उत्पादन कोणत्या क्षेत्रातून शेती एवढा रोजगार मिळतो? आजही 50% लोक शेतीत काम करतात. सरकारने शेतीलाही उद्योगाचा दर्जा द्यायला हवा अशीही मागणी शेतकरी करत आहेत. मार्च 2025मध्ये जवळपास 23 लाख शेतकऱ्यांच्या डोक्यावर 35,000 कोटीची थकबाकी होती. सर्वाधिक थकबाकी सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यानंतर नाशिक, पुणे, यवतमाळ, जालना, बीड, परभणी, नागपूर, कोल्हापूर, बुलढाणा, अहिल्यानगर, सांगली, नांदेड, धाराशिव जिल्ह्यात थकबाकीची रक्कम जास्त आहे. फळपिके, ऊस, कापूस, सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये कर्जे थकल्याचे प्रमाण जास्त दिसत आहे. टक्क्यांमध्ये पाहिले तर जालना जिल्ह्यात सर्वाधिक 32% थकबाकी आहेत. परभणीत 27%, यवतमाळ 26%, धुळे 25%, वर्धा 25%, धाराशिव आणि हिंगोली 23% आणि बीड 22% अशी थकबाकी आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये कापूस आणि सोयाबीन ही महत्त्वाची पिके आहेत. सरकारने कर्जमाफी दिली नाही तर शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच जाणार आहे. खरीपात पेरण्या करताना शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारी जावे लागेल. सरकारने शेतीच्या इतर सरकारने कर्जमाफी दिली नाही तर शेतकऱ्यांच्या समस्या वाढतच जाणार आहे. खरीपात पेरण्या करताना शेतकऱ्यांना पुन्हा सावकाराच्या दारी जावे लागेल. सरकारने शेतीच्या इतर योजनांवरचा खर्च कमी केलाच आहे, पण कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना कर्जाच्या जोखडातून मुक्त करावे. तसेच शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणार नाही. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे यासाठी धोरणाची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांच्या मालाला एका निश्चित पातळीपेक्षा कमी भाव मिळणार नाही याची शाश्वती दिली तर शेतकऱ्यावर पुन्हा कर्जमाफी मागण्याची वेळ येणार नाही असेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.